नुकताच आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला, पण आपल्या देशाबाबतच्या अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला ठाऊक नसतात आणि आपण त्या जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. आपल्या राष्ट्रगीतचे कवी रवींद्रनाथ टागोर आहेत, हे आपल्याला माहीत असेलच. नक्की माहीत होते ना? आता सांगा, वंदे मातरम कोणी लिहिले? जरा डोकं लावा आणि विचार करा. हुशार लोकांनी कमेंटमध्ये लिहा. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत सोडून आणखी एक गोष्ट आहे जी राष्ट्रप्रेमाशी निगडीत आहे, ती म्हणजे प्रतिज्ञा. आपल्या देशातील सर्व पाठ्यपुस्तकांच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा छापण्यात आलेली असते. त्याचप्रमाणे शाळा भरताना जेव्हा राष्ट्रगीत होते त्यावेळी प्रतिज्ञा बोलायला सांगण्यात येते. सर्वांनी ती तोंडपाठ असते, आहे ना तोंडपाठ? एकदा प्रयत्न करून बघा. पण आपल्या मनात हा विचार कधी आला का की आपल्या स्वतंत्र भारताची ही राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली? पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी प्रतिज्ञा लिहिली. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव हे नक्की कोण होते? बहुतेक लोकांनी हे नाव पहिल्यांदा ऐकले असेल. चला त्यांच्याविषयी थोडी माहिती गोळा करू. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव हे आंध्र प्रदेशमधील सुप्रसिद्ध तेलुगू साहित्यिक होते. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी 1962 तेलुगू भाषेमध्ये आपल्या स्वतंत्र भारताची पहिली प्रतिज्ञा लिहिली होती. म्हणजे पहिली प्रतिज्ञा मूळ तेलुगू भाषेत आहे. त्यानंतर या प्रतिज्ञेचे देशातील सर्व भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले. त्यानंतर ती सर्व पाठ्यपुस्तकांच्या पहिल्या पानावर छापण्यात आली. शाळेत अथवा कॉलेजमध्ये राष्ट्रगीतानंतर प्रतिज्ञा म्हटली जाऊ लागली. ती केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित न ठेवता तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देण्यात आला. भारतीय प्रतिज्ञा ही सर्वधर्म समभाव, बंधुता, राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रवाद या मूल्यांचा पुरस्कार करते. सुब्बाराव यांचा जन्म आंध्र प्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नपर्थी या गावात झाला होता. त्यांनी संस्कृत, तेलुगू, इंग्रजी आणि अरेबिक या भाषांमधून आपलं पदव्युत्तर पदवी घेतली होती. त्यांचे एक कार्य विशेष आहे, ते म्हणजे त्यांची कालाभरवाहू नावाची तेलुगू कादंबरी विशेष गाजली. ते महान राष्ट्रभक्त होते. राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला होता. याच देशप्रेमात त्यांनी भारत माझा देश आहे अशी सुरुवात करून प्रतिज्ञा लिहिली. नव्या युगातील मुलांना शाळेत देशप्रेमाचे आणि संस्काराचे बाळकडू पाजावे म्हणून त्यांनी प्रतिज्ञा लिहिली. आपल्याला अशी यथायोग प्रतिज्ञा लिहून देणाऱ्या पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांचा सन्मान आपण केला पाहिजे. कृतज्ञता म्हणून निदान त्यांचे नाव लक्षात ठेवायचा तरी आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो.